अहिल्यानगर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर इसळक येथे असलेल्या वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येने येतात। श्री क्षेत्र वैष्णोदेवी मातेचे मंदिर जम्मू काश्मीर येथे आहे। या ठिकाणी काही भाविकांना दर्शनासाठी जाता येत नसल्याने इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात। नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्यामुळे भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते। नवरात्री उत्सवामध्ये देवीच्या नाकात नथ तसेच विविध प्रकारचे सोन्याचे विभूषण देवीला घातले जातात। त्यामुळे नवरात्री उत्सवामध्ये देवीचे वेगवेगळे रूपे भक्तांना पाहावयास मिळतात। या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात नवरात्रीच्या 9 दिवस वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। तसेच येणाऱ्या भाविकांना सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फराळाचे वाटप देखील करण्यात येते। नवरात्री उत्सवामध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा व दसऱ्याच्या दिवशी श्री निवास घुगे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्यामुळे भाविकांनी उपास सोडण्यासाठी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन रामदास टांगळ यांनी केले आहे। वैष्णोदेवी मातेचा मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असल्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी भाविक भक्तांना आकर्षित करतोय। जय माता जी। वैष्णो माता देवस्थान ट्रस्ट रामनगरी इसलक जो कोठन टेकड़ी पर निर्मित है, यह मंदिर पर कल जो है तुलजापुर भवानी माता की पालकी का आगमन हुआ। भारी संख्या में भक्तों ने आकर के माता के पालकी का दर्शन लिया, आनंद लिया। आज रात्रि के समय जो है 9 बजे नवचंडी का होम का आयोजन किया गया है। अतः भक्तों से निवेदन है कि आकर के होम का में सहभागी बने। दशहरे के दिन महाप्रसाद का आयोजन किया गया है। काले का कीर्तन श्रीनिवास महाराज घुगे के मुखार वृंद से होने वाला है। भक्तों से निवेदन है कि आकर के वो इस कीर्तन का और महाप्रसाद का आनंद लें। नवरात्र जो है पहली माल से लेकर के आज अष्टमी तक जो है बहुत श्रद्धा भाव पूर्वक जो है किया गया। भक्तों से निवेदन है यही है कि आकर के लास्ट होम का ये आनंद लें और सब व्यवस्था जो है यहाँ वैष्णो माता देवस्थान ट्रस्ट रामनगरी इसलक के अध्यक्ष श्री रामदास कोडीबा टांगल देवी भक्त इन्होंने आयोजन किया है। इनको यथा अनुचित जो सूचित करके जो है आशीर्वाद दें। जय माता। जय माता दी। वैष्णो माता देवस्थान रामनगरी इसलक निंबळक काल 8व्या माळेला तुळजापूरची पालखीचे आगमन झाले। सकाळी 6 ते 12 पर्यंत भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले आणि महाप्रसाद आपला चालू आहे, त्यामुळे महाप्रसादाचा उपभोग घेतला आणि इथं वातावरण नैसर्गिक झालं आहे, पाऊस भरपूर झाला आहे, धबधबे चालू आहेत आणि नैसर्गिक वातावरण असल्यामुळं भाविक माताचे दर्शन घेऊन आपलं मनोरंजन करण्यासाठी डोंगरावरती पाण्यामध्ये खेळत आहेत आणि मजा घेत आहेत। आणि आजची संध्याकाळी रात्री 9 वाजता नवचंडीमध्ये अष्टमी नवमीचा होम एकत्र होणार आहे आणि 9 ते 4 पर्यंत होम चालेल। उद्या परवा दिवशी दसऱ्याच्या दिवशी सकाळी कालीचे कीर्तन होईल श्रीनिवास महाराज घुगे यांचं 9 ते 11 पर्यंत। 11च्या नंतर उपवास सोडण्यासाठी भाविकांनी वैष्णो माता देवस्थान रामनगरी इथे येऊन उपवास सोडण्याची कृपा करावी, प्रसादाचा लाभ घ्यावा। जय मा शेरावाले वैष्णो माता देवस्थान रामनगरी इसलक। मी इथे ज्या वेळेपासून मंदिर झालेले आहे त्या वेळेपासून येतो आहे। इथे आल्यावर प्रसन्नता वाटते और आपली मनोकामना सर्व पूर्ण होते। देवी इथे साक्षात आहे, तिचा आशीर्वाद कायम मिळतो आहे सर्वांना। सर्वांनी इथे येऊन देवीचं दर्शन घ्यावं। इथे सर्व नॅचरल आहे, सर्व एकदम छान आहे, म्हणजे असं आल्यावर असं प्रसन्नता वाटते, मन प्रसन्न होऊन जातं आणि सर्व आपले रोग व्याधी सर्व दूर करते। माचा आशीर्वाद घ्यावं। जय माता।